नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. चला बघा, आपण आता आपल्या स्कॉलरशिप इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा आपण गणिताचा पूर्ण सिलेबस कव्हर केला. सिलेबस पूर्ण संपला आहे. तुम्ही छान प्रॅक्टिसही केली आहे. परत परत आपण प्रॅक्टिस केली आहे. तुम्ही पूर्ण तुमचे त्यावरच्या आधारित स्वाध्याय सॉल्व्ह केले असतील, म्हणजे प्रॅक्टिस पेपर सेट सॉल्व्ह केले. तुम्ही केलेत की नाही? त्यामुळे तुम्हाला आता गणिताचा छान सराव झालाय. मॅथ्समध्ये आता तुम्हाला कुठलीही अडचण राहिलेली नाही. आणि अडचण असेल तर तुम्ही नक्कीच मला विचारणार आहात. तर आता आपला मॅथ्सचा पूर्ण अभ्यासक्रम झालेला आहे. तर आजपासून आपण बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच इंटेलिजंट टेस्टकडे वळणार आहोत. आजपासून आपण आपला बुद्धिमत्ता चाचणीचा क्लास सुरू करणार आहोत. तर आज तुमच्या पहिल्या क्लासमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजपासून आपण परत आज छान अभ्यास करणार आहोत. आता आपण बघा, तुम्ही जर स्कॉलरशिपचा किंवा शिष्यवृत्तीचा जर पेपर बघितले तर पेपर असतात 2. तुम्हाला हे सगळं माहिती आहे की 2 पेपर असतात. पहिला पेपर जो असतो ना शिष्यवृत्तीचा, तो पहिला पेपर असतो गणित आणि मराठी. आता हे मी मराठी माध्यमासाठी सांगते. सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकायचं की मराठी माध्यमासाठी सांगते की जो पहिला पेपर असतो तो गणित आणि मराठी. म्हणजे गणित असतो म्हणजे मॅथ्सचा जो पेपर असतो त्याच्यामध्ये 50 प्रश्न असतात, 50 क्वेश्चन्स असतात, ज्याला 100 मार्क्स मिळतात, 100 मार्क्स. म्हणजे प्रत्येक जो क्वेश्चन असते इच क्वेश्चन 2 मार्क्स, 2 मार्काचा असतो. आणि जी त्यांची पहिली लँग्वेज आहे मराठी माध्यमाची, जी पहिली लँग्वेज आहे मराठी, ती मराठीचा जो पेपर असतो त्याला 25 प्रश्न असतात, म्हणजे 25 क्वेश्चन, जे 50 मार्क्स असतात. हे टोटल मिळून 150 म्हणजे 150 मार्काचा हा पहिला पेपर असतो मराठी माध्यमाचा. आणि याला असतात 1.5 तास, म्हणजे 90 मिनिटे. पहिल्या पेपरला तुम्हाला किती वेळ मिळतो तर 1.5 तास मिळतात, 90 मिनिटे. तर 90 मिनिटे म्हणजे बघा 75 प्रश्न असतात आणि 90 मिनिट असतात. ठीक आहे. आता या 1.5 तासामध्ये तुम्हाला हे दोन्ही पेपर सॉल्व्ह करावे लागतात. एकाच पेपरमध्ये दोन्ही पेपर एकत्र असतात. दोन्ही पेपर वेगळा वेगळा पेपर नसतो. गणित आणि पहिली भाषा मराठी सोबत असतं. आता हाच पेपर जो इंग्लिश माध्यमाचा, इंग्रजी माध्यमाच्या मुलांचा आहे, तो पहिलाच पेपर असतो. मॅथ्स असते, 50 क्वेश्चन असतात, 100 मार्क्स असतात, इच क्वेश्चनला 2 मार्क्स मिळतात. आणि इथे जी त्यांची लँग्वेज असते ती लँग्वेज इंग्लिश लँग्वेज असते, जी त्यांची फर्स्ट लँग्वेज आहे. इंग्लिश माध्यमांच्या आपल्या मुलांची पहिली जी लँग्वेज ती कोणती असते ती इंग्लिश असते. आणि मराठी माध्यमांच्या मुलांची पहिली लँग्वेज जी असते ती मराठी असते. त्याच्यामुळे त्यांना मराठीचा छान अभ्यास करावा लागतो, त्यांना इंग्रजीचा छान अभ्यास करावा लागतो. आणि त्यांना ते इझी जातात दोन्ही, कारण त्यांची ती इंग्लिश पहिली लँग्वेज असते. त्यामुळे इंग्लिश मिडियमच्या मुलांना सोपं जातं आणि मराठी माध्यमाच्या मुलांना पहिली लँग्वेज मराठी असते, त्याच्यामुळे सोपं जातं. आणि तुम्ही इथे पण छान सोपं करू शकता. तुम्ही जर या प्रकारे जर अभ्यास केला तर तुम्हाला ते पण दोन्ही सोपं जाणार आहे, एकदम इझी जाणार. आणि इथे त्यांची इंग्लिश लँग्वेज असते, जी त्यांची पहिली लँग्वेज आहे. आणि त्या पेपरला 25 क्वेश्चन असतात आणि इच क्वेश्चनला 2 मार्क्स म्हणजे 50 मार्क्स. तो पण तुमचा पण पेपर 1.5 तास 1.5 अवरचा असतो आणि 19 मिनिटे असा तुमचा हा पहिला पेपर. आता हा दुसरा पेपर. पहिला पेपर समजला सगळ्यांना? दोन्ही माध्यमाच्या मुलांना समजला पहिला पेपर? नक्की सगळ्यांनी मला चॅटमध्ये लिहून पाठवा, तुम्हाला पहिला पेपर समजला का? वेळ किती असणार आहे सांगा पटापट. किती वेळ मिळणार आहे सगळ्यांना? व्हेरी गुड. कोणते 2 सब्जेक्ट एकत्र असणार आहेत? बरोबर, मराठी माध्यमासाठी मॅथ्स आणि मराठी, आणि इंग्रजी माध्यमासाठी मॅथ्स आणि इंग्लिश. ओके. किती किती प्रश्न असणार आहे प्रत्येक सब्जेक्टचे? सांगा बरोबर, पटापट सांगा, फास्ट. ओके, बरोबर. मॅथ्सचे जे क्वेश्चन आहेत ते 50 क्वेश्चन असणार आहे. आणि लँग्वेज जी फर्स्ट आहे, दोन्ही माध्यमाची फर्स्ट जी लँग्वेज आहे त्याचे 25 क्वेश्चन असणार आहे. आणि प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्काचा असणार आहे. म्हणजे तुमचा जर एक प्रश्न चुकला तर तुमचे 2 मार्क जाणार आहे. पण जर तुमचा एक प्रश्न बरोबर आला तर तुम्हाला 2 मार्क्स मिळणार आहे. बरोबर. आणि या पेपर सोडवण्यासाठी, पहिला पेपर फर्स्ट पेपर तुम्हाला सोडवण्यासाठी
तुम्हाला 1.5 तास मिळणार आहे, म्हणजे 1.5 hour मिळणार आहे. मग तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करावी लागेल की आपण किती मिनिटांमध्ये एक प्रश्न सोडवला पाहिजे, की जेणेकरून आपले पूर्ण क्वेश्चन पूर्ण वेळेत, म्हणजे जेवढी वेळ दिली आहे तेवढ्या वेळेत आपले पूर्ण क्वेश्चन आरामात सोडून होतील आणि ॲक्युरेट अचूक सोडून होतील, बरोबर. ओके. त्यानंतर दुसरा पेपर समजून घेऊया आता. तर दुसरा जो पेपर आहे, सेकंड जो पेपर असतो तुमचा, तर तो बघा. तर त्यामध्ये इंटेलिजंट टेस्ट असते. जसं इथे पहिल्या पेपरला मॅथ्सला 50 क्वेश्चन आहे, तसेच इथे इंटेलिजन्स किंवा बुद्धिमत्ता चाचणीला 50 प्रश्न आहे. तुम्ही जर विचार केला तर आपण पहिले मॅथ्स घेतलं आणि इकडे बुद्धिमत्ता घेतलं. हे लँग्वेज का घेतलं नाही, तर इथे बघा, इथे सर्वात जास्त वेटेज मॅथ्सला आहे, की जिथे 50 प्रश्न येणार आहेत तुम्हाला. हे तुमचे 50 पैकी 50 पूर्ण आले ना, तर तुम्हाला 100 मार्क्स इथेच मिळून जाणार. म्हणजे तुम्ही याचा खूप चांगला अभ्यास केला. आणि इकडे मराठी किंवा इंग्लिशचा तुम्ही अभ्यास केला आणि तुम्हाला इकडे मिळून गेले, तुम्हाला इकडे 25 मार्क्स प्रश्नांपैकी जर तुम्ही 20 सोडवले आणि 40 मिळाले, तर तुम्हाला आपोआप मेरिट या पेपरला मेरिट लागतो, बरोबर. म्हणून तुम्ही जास्त फोकस इथे मॅथ्सवर करायचा, की मला आउट ऑफ मार्क्स मिळाले पाहिजे मॅथ्समध्ये. आणि इकडे मराठी तर तुम्हाला सोपंच जाणार आहे, किंवा इंग्लिश असेल तर हे तर तुम्हाला तुमची लँग्वेजच असल्यामुळे, आपली लँग्वेज असल्यामुळे आपल्याला याच्यामधले प्रश्न पटापट सॉल्व्ह करता येतात. तरी पण आपण काही प्रकार घेणार आहोत, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुमच्या पेपरपर्यंत आपली 23 मेला परीक्षा आहे, तोपर्यंत आपलं हे सगळं होऊन जाणार. ओके. इकडे बघा, 23 मे म्हणजे 2021. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तसंच आहे. गणिताला जेवढं वेटेज मिळालं मॅथ्सला, तेवढंच इंटेलिजंट टेस्टला वेटेज आहे. इथे पण 50 क्वेश्चन आहेत आणि त्याचे 100 मार्क्स आपल्याला मिळणार आहे, म्हणजे ईच क्वेश्चनचे 2 मार्क्स आपल्याला मिळणार आहे. इथे मात्र बघा, ही जे मराठी माध्यमाची मुलं आहे यांची थर्ड लँग्वेज असते इंग्लिश, थर्ड लँग्वेज. तर या इंग्लिशचे परत इथे 25 क्वेश्चन आणि 50 मार्क्स. ओके. आणि इथे आता जर तुम्ही बघितलं इंग्लिश माध्यमाचं, इंग्रजी माध्यमाचं, तर इथे त्यांना मराठी लँग्वेज असते थर्ड लँग्वेज म्हणून, मराठी लँग्वेज. म्हणजे एक तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही दोन्ही मिडियमचे जरी मुलं असला, स्टुडंट असलात, तरी तुम्हाला ह्या दोन्ही लँग्वेज शिकाव्याच लागणार आहे, किंवा दोन्ही लँग्वेज तुमच्या कानावर पडल्याच पाहिजे. जरी मी मराठीचे काही क्वेश्चन घेत असतील तरी ते तुम्ही काळजीपूर्वक ऐकले पाहिजे, काळजीपूर्वक सॉल्व्ह केले पाहिजे, कारण ते तुम्हाला असणारच आहे, थर्ड लँग्वेज म्हणून असणार आहे. त्यामुळे तुम्ही ते जर काळजीपूर्वक ऐकले तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकाल. आणि मराठी माध्यमाच्या मुलांनी जेव्हा इंग्लिश मीडियमचे आपण क्वेश्चन घेतो तेव्हा ते चांगल्या प्रकारे समजून घेतले पाहिजे, कारण त्यांना सुद्धा थर्ड लँग्वेज इंग्लिश आहे. त्यामुळे दोन्ही माध्यमाच्या मुलांनी छान प्रकारे क्लास अटेंड करायचा आणि क्लासमध्ये जे जे काही सांगितलेलं आहे ते काळजीपूर्वक ऐकायचं आणि ती प्रॅक्टिस करून बघायची, घरी सराव करून बघायचा. नुसतं तुम्ही याच्या भरोश्यावर राहायचं नाही, तर क्लासमध्ये जेही काही क्वेश्चन घेतले ते रिपीट करायचे. तुम्ही जितकं जास्त सराव कराल तितके तुम्ही परफेक्ट बनाल आणि तुम्हाला दोन्ही, आपल्याला बघा इथे 150 आणि इथे 150 दोन्ही मिळून 300 गुणांची परीक्षा आहे तुमची. 2 पेपर असणार आहे 300. आता या 300 मध्ये आपल्या क्लासच्या सगळ्या मुलांना आउट ऑफ मार्क्स मिळायला पाहिजे दोन्ही पेपरमध्ये. 300 पैकी 300 पाहिजे आपल्याला, एकही मार्क आपल्याला कमी पाहिजे नाही. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तसं तयारीला लागा, सगळ्यांनी तसा अभ्यास करायचा आणि तुम्ही सगळेजण विनर आहात. कारण तुम्ही पहिलेपासून क्लासमध्ये आहे आणि अटेंटिव्ह आहे आणि तुम्ही सगळं करणारच आहेत बिलकुल. तुम्ही सगळे विनर आहात आणि सगळेचे सगळे किती मार्क्स घेणार आहेत? 300, एक पण कमी मार्क्स घेणार नाहीत. चला, वेल डन, बेस्ट लक तुम्हाला. चला आता आपण बुद्धिमत्ता चाचणीकडे वळूया, म्हणजेच इंटेलिजंट टेस्टकडे वळूया, की त्याचा कुठला सिलेबस आपल्याला आहे. बघा, आता आपण जर बघितलं तर आपण काय करणार आहोत, आज इंटेलिजंट टेस्ट मध्ये आपण आकलन. आता बघा, मी सोबत जोडीने दोन्हीही घेते, त्यामुळे काही काळजी करण्याची गरज नाही. आता आकलनालाच इंग्लिशमध्ये म्हणतात कॉम्प्रेहेन्शन. तर या आकलनावर काही प्रश्न असतात, काही क्वेश्चन असतात. तर हे आकलन जे आहे, कॉम्प्रेहेन्शन जे आहे, याच्यामध्ये काही प्रकार आहे की कुठल्या भागावर तुम्हाला क्वेश्चन येतील. आता आकलन म्हणजे काय, तर आकलन म्हणजे काय समजून घेऊया. तुम्हाला काही माहिती दिलेली असते, त्या माहितीचा तुम्हाला अर्थ लावायचा असतो आणि तो अर्थ जर तुम्ही बरोबर लावला, योग्य लावला, तर तुमचं ते बरोबर असतं.
म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी माहिती तुम्हाला सांगितली जाते आणि त्या माहितीवर आधारित प्रश्न विचारला जातो, त्या आणि पण तुम्हाला ती माहिती योग्यरित्या समजून घेतली पाहिजे, आकलन करून घेतलं पाहिजे, तरच तुम्हाला त्याचे उत्तर देता येतील. Understanding what you read and answering question based on it are the first step towards sharpening your intelligence. This kind of exercise is called comprehension. Two kinds of question will be asked in order to test your power of comprehension. बघा, आता मी तुम्हाला आकलन सांगितलं की आकलन म्हणजे काय होतं, की आकलन म्हणजे काय आहे की माहिती आणि सूचना यांचा विशिष्ट अर्थ असतो. काही सूचना दिलेल्या असते किंवा काही माहिती त्याचा विशिष्ट अर्थ असतो आणि तो अर्थ आपल्याला लावायचा असतो आणि हा अर्थ लावण्यात आपण जर चूक केली तर आपले निष्कर्ष जे असतात ते निष्कर्ष चुकीचे येऊ शकतात. आणि म्हणूनच हे आकलन जे आहे किंवा कॉम्प्रिहेन्शन आहे हे अतिशय आवश्यक आहे आणि ते अतिशय योग्य लावायला पाहिजे. तुम्हाला पेपरमध्ये काही माहिती किंवा काही सूचना दिलेली राहील प्रश्नामध्ये, ती सूचना तुम्ही नीट समजून घ्यायची, ती माहिती तुम्ही नीट समजून घ्यायची, त्याचा अर्थ लावायचा आणि मग उत्तर काढायचं, तरच तुमचे उत्तर बरोबर येणार. ओके, तुम्हाला कळलं आकलन आणि कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय ते कळलं तुम्हाला? व्हेरी गुड बाल मित्रांनो. आता हा आकलन आणि कॉम्प्रिहेन्शन हा जो तुमचा युनिट आहे इंटेलिजंट टेस्टचा किंवा बुद्धिमत्ता चाचणीचा जो तुमचा पहिला घटक आहे, या घटकावर तुम्हाला तिकडे सब युनिट आहेत किंवा उपघटक आहेत तीन, त्याच्यावर किती 3 उपघटक आहेत त्यावर तुम्हाला बघा पहिला जो आहे तो आहे सूचना पालन. 1 नंबरचा जो घटक आहे उपघटक आहे तो सूचना पालन, त्यालाच आपण म्हणूया फॉलोइंग इन्स्ट्रक्शन. आता इथे सरळ लिहिलेलं आहे सूचना पालन, म्हणजे जशी सूचना केली तसं तुम्ही करा, पालन सूचना पालन, सांगितलं तसं वागा, म्हणजे फॉलोइंग इन्स्ट्रक्शन. तुम्हाला जसे इन्स्ट्रक्शन दिले जातील तसं तुम्ही करायचं, म्हणजे प्रश्नामध्ये ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या असतील त्या तुम्ही फॉलो करायच्या. नंतर बघा दुसरं जे आहे ते आहे संख्या मालिका. तर संख्या मालिका म्हणजे काय, तर नंबर सिक्वेन्स. आता इथे नंबर सिक्वेन्स असतो, प्रश्नामध्येच तुम्हाला असा सिक्वेन्स दिलेला असतो आणि मध्येच एखादा नंबर गायब केला जातो किंवा तिथे फिल इन द ब्लँक्स सांगतात की इथे कुठला नंबर आहे, मग तुम्हाला तो नंबर शोधायचा असतो. तो त्या आधीच्या नंबरचा सिक्वेन्स पाहून तुम्हाला तो पुढचा नंबर किंवा आधीचा नंबर तुम्हाला शोधायचा असतो. थर्डला काय आहे ते इंग्रजी वर्णमाला. आता बघा मराठी माध्यमाच्या मुलांना इंग्रजी वर्णमाला असणार आहे, म्हणजे इंग्रजी शिकणे किती आवश्यक आहे, इंग्रजी समजून घेणे किती आवश्यक आहे, की इंग्रजी वर्णमाला लेटर्स म्हणजे या वर्णमालेवर म्हणजे ABCD Z पर्यंतची जी आपली वर्णमाला आहे त्यावर आधारित प्रश्न तुम्हाला असणार आहेत. आता तुम्ही बघितलं की आपण इंटेलिजंट टेस्ट मध्ये जी आपली 50 प्रश्न येणार आहेत 100 गुणांसाठी, त्याच्यामध्ये आकलन हा आपला पहिला युनिट आहे, पहिला घटक आहे. कॉम्प्रिहेन्शन त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत किंवा 3 उपघटक आहेत, त्याचे उपप्रकार आहेत 3. कोणते कोणते, तर सूचना पालन, संख्या मालिका, इंग्रजी वर्णमाला, त्यालाच आपण फॉलोइंग इन्स्ट्रक्शन, नंबर सिक्वेन्स आणि लेटर्स असं म्हणतो. आता एवढं आपण समजून घेतलं, तुम्हाला समजलं का? सांगा मला पटापट चार्ट मध्ये लिहून, तुम्हाला हे व्यवस्थित समजलं एवढं? सगळ्यांना 300 मार्क्स मिळवायचे आहेत, हे सगळं कळलं का बेटा? सगळ्यांना पटापट लिहा चार्ट मध्ये, कोण कोण लिहिते बघू मला. चला व्हेरी गुड, वेल डन. चला पटापट पटापट, शाबास, व्हेरी गुड बाल मित्रांनो, शाबास, छान. चला, आर यू रेडी फॉर 300 मार्क्स? सांगा कोण कोण रेडी आहे 300 मार्क्स साठी? पटापट लिहा. हु इज द विनर? ऑल ऑफ यू. चला पटापट लिहा चार्ट मध्ये, आणि एवढं तुम्हाला समजलंय ते मला सांगा, म्हणजे आपण पुढे जाऊया. बघा बाल मित्रांनो, आता आपण सूचना पालन किंवा फॉलोइंग इन्स्ट्रक्शन मध्ये काय असतं हे बघूया. आता याच्यामध्ये काय, या उपघटकामध्ये काय की मराठी भाषेतील अक्षरे, वाक्य, शब्द याविषयी माहिती दिली असते व काय करावायचे आहे याची सूचनाही दिली असते. बघा, या तुम्हाला सूचना पालन यामध्ये कुठले कुठले प्रश्न, कसे प्रश्न येणार आहे, तर यात तुम्हाला मराठी भाषेतील अक्षरे, वाक्य, शब्द या गोष्टींची माहिती असली पाहिजे, कारण त्यावर आधारित यावर प्रश्न असतात. म्हणजे इंग्लिश माध्यमासाठी बघा की फॉलोइंग इन्स्ट्रक्शन मध्ये काय असतं, हिअर यू विल बी आस्क्ड टू फॉलो
सम सिंपल इन्स्ट्रक्शन इन्व्हॉल्विंग लेटर्स, वर्ड्स और सेंटेन्स. अंडरस्टँड द क्वेश्चन अँड देन आन्सर अकॉर्डिंगली. बघा इथे पण काय सांगितलंय, सेम सांगितलं आहे की तुम्हाला इथे भाषेचं नॉलेज असणं अतिशय जरुरीचं आहे. इथे तुम्हाला या प्रश्नांमध्ये तुम्हाला मराठी भाषेतील काही अक्षर, वाक्य, शब्द याविषयी प्रश्न विचारले जातात. त्या तुम्हाला अनेक शब्दांचे म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार या सगळ्या गोष्टी माहीत असणं इथे आवश्यक आहे. बघा आपल्याला तुम्ही बघितलं तर सूचना पालन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे आता आपण इथे समजून घेतलं आहे. इथे आपल्याला लँग्वेजचं नॉलेज म्हणजेच भाषेचं ज्ञान असणं अतिशय जरुरीचं आहे. बालमित्रांनो पटापट लिहून घ्या तुम्ही. आता तुम्हाला सांगायची गरज नाही, वही पेन तुम्ही घेतलाच असेल जवळ. पटापट राईट डाऊन करा सगळ्यांनी. आणि तुम्हाला समजते की आहे की नाही हे पण चॅटमध्ये मला लिहून पाठवा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला कळत आहे की नाही. बघा आपल्याला सूचना पालन आपण काय करतोय, आकलन कॉम्प्रिहेन्शन जो आपला युनिट आहे त्यातले सब युनिट बघतोय आज. सूचना पालन त्याला म्हणतात फॉलोइंग इन्स्ट्रक्शन. त्याच्यामध्ये काय असतं, त्याच्यामध्ये तुमच्या लँग्वेजची नॉलेज असणं तुमचं जरुरीचं असतं, ज्याच्यामध्ये अक्षरे, वाक्य, शब्द याविषयी तुम्हाला माहिती दिली असते, त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले असतात जे तुम्हाला समजून घेऊन उत्तर द्यायचे असतात. म्हणजे काही तुम्हाला इथे लेटर, वर्ड, सेंटेन्स दिलेले असतात आणि ते अंडरस्टँड करून त्याची तुम्हाला आन्सर्स द्यायची असतात. ओके, वेल डन. चला लिहिणं झालं असेल तुमचं बालमित्रांनो, चला पटकन लिहूया म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. ओके चला पुढे जाऊया बालमित्रांनो. बघा बालमित्रांनो आता आपण पहिली सूचना पालन किंवा सूचना पालन मधलं बघूया. काही उपयुक्त माहिती, काही तुम्हाला जी उपयोगाची माहिती आहे ती युजफुल जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला सांगते मी. आता मराठी भाषेमध्ये काही जोडाक्षरे आहे. जोडाक्षर म्हणजे अक्षर जोडलेलं अक्षर. ओके, जोडाक्षरे आहेत काही. आता कोणती कोणती जोडाक्षरे आहेत बघा. जोडाक्षरे कोणाला म्हणायचं, मराठी माध्यमाच्या मुलांसाठी तसेच इंग्रजी दोन्ही, कारण दोघांनाही शिकायचंच आहे, कारण दोघांनाही लँग्वेज आहे, त्यामुळे दोघांनी छान छान समजून घ्यायचं आहे. बघा बालमित्रांनो, बघा बाळांनो की जोडाक्षरे कोणती कोणती असतात. जोडाक्षरे म्हणजे काय हे लक्षात घ्या बालमित्रांनो. जोडाक्षरे, जोड अक्षर म्हणजे दोन अक्षर एकत्र. कोणती कोणती आहेत मग जोडाक्षरे, कोणती कोणती जोडाक्षरे आहेत बघा. आपला जो क्ष आहे आणि ज्ञ असेल, अक्षय मध्ये क्ष असते, क्षत्रिय मध्ये क्ष, ज्ञानेश्वर मध्ये ज्ञ है ना. तर हे क्ष आणि ज्ञ जे आहेत ना हे दोन्ही अक्षर जोड अक्षर आहेत. तुम्ही बघितलं असेल की त्याचं इंग्लिश मध्ये स्पेलिंग सुद्धा कसं बनतं है ना, किती लेटरनी बनतं. या क्ष आणि हा ज्ञ हे जे आहे तर हे दोन्हीही जोड अक्षर आहेत. आता इथे जे शब्द बघताय तुम्ही, कर्म, सर्व, पार्थ, म्हणजे असे रफारचे जे तुम्हाला शब्द दिसतील त्यातले जे अक्षर आहे म्हणजे हाम्र, हात्र, तर हे जे आहेत ना हे तीनही अक्षर जे दिसतील तुम्हाला हे जोडाक्षर आहेत. दोन जोडून आलाय, मला र जोडलाय, वला र जोडलाय आणि थला र जोडलेला आहे, त्याला ते सुद्धा आपले काय आहेत जोडाक्षर आहेत. असे क्वेश्चन येतात तुम्हाला की या वाक्यामध्ये किती जोडाक्षर आहेत, त्यामुळे तुम्हाला जोडाक्षर कोणते नाहीत हे समजून घेणं मात्र खूप उपयोगाचं आहे. बघा बालमित्रांनो, क्रम, पत्र, प्रजा. आता हा जो इथे क्र दिसतोय, जो र जोडून आलाय बघा, इथे त्र दिसतोय, इथे र जोडलेला आहे, इथे प्र र, हे जे दोन अक्षर मिळून तयार झालेले अक्षर आहे याला म्हणतात जोडाक्षर. आता बघा इथे त्या, म, च्या, झा, इथे तला या जोडलेला, अर्धा त त्याला या, इथे अर्धा म आहे त्याला ह जोडलाय, इथे अर्धा च आहे त्याला या जोडलाय, इथे अर्धा ज आहे त्याला या जोडलाय. हे पण जे दोन अक्षर मिळून तयार होणारे अक्षर असतात यांना जोडाक्षर म्हणतात. बालमित्रांनो लक्षात ठेवा की जोडाक्षर कोणते कोणते आहेत, कायम लक्षात ठेवा. जोडाक्षर कोणते आहेत, श आहे, ज्ञ आहे, म, व, थ, रफारिक्त जे शब्द आहेत ते आहे, जिथे र जोडलेले आहेत ते पण आहेत, आणि जिथे दोन अक्षर एकत्र आलेली आहेत त्या सर्वांना जोडाक्षर असे म्हणतात. समजलं तुम्हाला जोडाक्षर. आता हे जोडाक्षर आहेत. आता जोडाक्षर कोणते नाहीत हे पण तुम्हाला समजून घ्यायचं आहे, कारण जोडाक्षर कोणते नाहीत हे जर तुम्हाला माहित असलं तर तुम्ही ऍक्युरेसी जोडाक्षर त्या वाक्यामध्ये किती आले हे सांगू शकता. बघा बालमित्रांनो, अतिशय समोरचं अतिशय सोपं आहे. आता हे बघा, हे तुम्हाला समजलं असेलच की नाही. आता हे जर जोडाक्षर आहे तर हे जिथे नसतील ते जोडाक्षर नाहीत. आता कोणते जोडाक्षर नाहीत ते आपण बघूया.
एवढं समजलं का तुम्हाला? सांगा मला पटापट चार्टमध्ये लिहून सगळ्यांनी. मॅडम आम्हाला हे समजलं आहे, म्हणजे मग आपल्याला पुढे जाता येईल, आहे की नाही? एवढं समजलं तुम्हाला जोडाक्षर कशाला म्हणतात? दोन अक्षर जोडून, बरोबर? व्हेरी गुड. पटापट लिहा चार्टमध्ये सगळ्यांनी. बघू मला कोणाकोणाला समजलंय तर. छान, मस्त. बघा बालमित्रांनो, आपण कोणती जोडाक्षरे आहेत हे बघितलं. आता आपण बघूया कोणती जोडाक्षर नाहीत. कोणती नाही आहेत जोडाक्षरे? तर बघा इथे तुम्हाला कृपा हा शब्द दिसतोय. कृपा, वृत्ती, पृथा, हृदय दिसते. यामधला जो क्रू आहे किंवा रू आहे किंवा प्रू आहे किंवा रू आहे, ही जी चारही आहेत ही जोडाक्षरे नाहीत. ही जोडाक्षरे नाहीत. इथे दोन अक्षरं एकत्र आलेली नाहीत, ती जोडाक्षरे नाहीत. तसंच बघा, अनुस्वारासारखा उच्चार असलेले अनुनासिक जोडलेले अक्षर जोडाक्षर नसते. बघा, जे आपण अनुनासिक म्हणतो, वांगमय, वांगमय, इथला आहे तो जो दिसतोय तुम्हाला, हा हे अनुनासिक आहे. अनुनासिक आहे आणि हे अनुनासिक असल्यामुळे हा जोड अक्षर नाहीये. हे जे दिसते हे जोड अक्षर नाहीये. इथे बघा, कंठ, कंठ अनुनासिक आहे, तर हे सुद्धा जोड अक्षर नाहीये. जिथे जिथे तुम्हाला अनुनासिक, जसं नाकातून उच्चार होतो, तर ती अनुनासिके दिसतील त्या शब्दामध्ये, तर ती जोड अक्षरे नसतात. हे लक्षात ठेवा. कुठली कुठली जोड अक्षरे नाहीये? कृपातला क्रू नाही, वृत्तीतला रू नाही, पृथातला प्रू नाही, हृदयातला रू नाही, हे जोड अक्षर नाहीत. तसेच ज्यांचा अनुस्वारासारखा उच्चार असेल, स्वारासारखा उच्चार असेल, अनुनासिक असतील, ते जर अक्षरांमध्ये आले असतील तर ते सुद्धा जोड अक्षर असत नाहीत. हे मात्र छान लक्षात ठेवा बालमित्रांनो. समजून घ्या. समजलं नसेल तर मला चार्टमध्ये लिहून पाठवा तुम्हाला काय समजलं नाही. ही जोडाक्षरे नाहीत. ही जोडाक्षरे नाहीत. कोणती जोडाक्षरे आहेत आणि कोणती नाहीत, ह्या दोन्ही गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला तो प्रश्न छान समजणार आणि त्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही लिहू शकणार. आहे की नाही बालमित्रांनो? बघा, राईट डाऊन करा पटकन आणि तुम्हाला समजलं का हे पण लिहून पाठवा. बघू कोण कोणाला समजलं तर. चला पटापट. ओके, पुढे जाऊया बालमित्रांनो. बघा बालमित्रांनो, आपण काय पाहतोय की इंटेलिजंट टेस्ट मधला किंवा बुद्धिमत्ता चाचणीमधला आपला जो पहिला घटक आहे आकलन, कॉम्प्रहेन्शन, त्यामधील सूचना पालन या उपघटकामध्ये किंवा फॉलोइंग इन्स्ट्रक्शन या सब युनिट मध्ये आपल्याला काय काय असतं तो सिलेबस पाहतोय आपण, की त्यामध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न आपल्याला येतात, प्रश्न कशावर आधारित असतात. तर तुम्हाला मी आता पहिले समजून सांगितलं जोडाक्षर कशाला म्हणतात, जोडाक्षर कोणते आहेत आणि कोणते नाहीत हे आपण समजून घेतलं. आता आपण समजून घेऊ की आणखी काय असतं त्याच्यामध्ये, त्या प्रश्नांमध्ये आणखी काय असतं. तर त्यामध्ये जोड शब्द. आता जसे जोड अक्षर, दोन अक्षर मिळून तयार होणारे जोड अक्षर, तसे जोड शब्द म्हणजे दोन अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन एकच शब्द तयार होतो, त्याला जोड शब्द म्हणतात. जोड लक्षात ठेवायचं, जोड एकाला दुसरा जोडणे. जोड अक्षर म्हणजे एक अक्षर दुसऱ्या अक्षराला जोडणे आणि जोड शब्द म्हणजे एक शब्द दुसऱ्या शब्दाला जोडणे आणि अर्थपूर्ण शब्द तयार करणे. दोन्ही पण अर्थपूर्ण शब्द तयार झाले पाहिजे. जसं आता इथे उदाहरणार्थ नवरात्र आणि पुरणपोळी. नवरात्र, नऊ आणि रात्र मिळून एक शब्द तयार झालाय. दोन शब्द आहेत तिथे, नऊ आणि रात्र, त्यापासून एक नवरात्र शब्द तयार झाला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नवरात्र, माहिती आहे की नाही? माहिती आहे ना नवरात्र सगळ्यांना? मजा येते की नवरात्रात? हा. दुसरं पुरणपोळी. आता पुरणपोळी, पुरण आणि पोळी या दोन शब्दांपासून हा अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आणि हे दोन्ही पण अर्थपूर्ण शब्द आहेत. पुरणपोळी, हा, तोंडाला पाणी सुटलं का सगळ्यांच्या? पुरणपोळी आहे ना. चला, पुरणपोळी, नवरात्र असे तुम्ही पण आता मला चार्ट मध्ये लिहून पटापट उत्तर द्या मला की कुठले कुठले जोड शब्द तुम्हाला माहिती आहे. सगळ्यांनी मला उत्तर पाठवा पटापट. बघू कोणाकोणाला समजलं जोड शब्द म्हणजे काय. चला पटापट पाठवा. बघू कोणाकोणाचे आलेत मला तर. छान, व्हेरी गुड, वेल डन. जोड शब्द समजले म्हणजे सगळ्यांना. जोडाक्षरे आणि जोड शब्द बिलकुल माहिती असली पाहिजे सगळ्यांना. टार्गेट 300 आहे आपलं, ऑल ऑफ यू. ओके, बघा जोड शब्द समजले तुम्हाला की दोन अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन एक अर्थपूर्ण शब्द बनतो. ओके, आणखी काय होत त्या प्रश्नांमध्ये, आणखी काय कशावर आधारित प्रश्न राहणार आहेत बघा. तर मराठी वर्णमालेतील स्वर
व्यंजने, जोडाक्षरे, जोड शब्द. बघा मी हे सांगितले. स्वर व्यंजने माहितच आहे तुम्हाला, व्यंजने माहिती आहे तुम्हाला, क ख ग ग है ना. स्वर अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आ, स्वर माहिती आहे, व्यंजन माहिती आहे, क ख ग ग ज्ञ पर्यंत. जोडाक्षरे आताच सांगितली तुम्हाला, जोड शब्द सांगितली. पर्यायी शब्द, पर्यायी शब्द म्हणजे त्याला दुसरा शब्द काय आहे की नाही, म्हणजे वर्ग, वर्गाला पर्यायी शब्द काय आहे, इयत्ता है ना. असं प्रत्येक घटित शब्द, उपसर्गयुक्त शब्द, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे हे येणार आहेत. या वर्णमालेतील यावर आधारित प्रश्न येणार आहेत. ते मी पुढे पुढे तुम्हाला समजून सांगणारच आहे. आता बघा आणखी काय येणार आहे की व्याकरण, मराठी व्याकरणातलं नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, काळ. आता हेच इंग्लिश मध्ये कसं राहील की वॉवेल्स, कॉन्सोनंट, आणि इकडे नेम, ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब आणि टेन्स, अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहे. आणि मराठीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, काळ यावर आधारित व्याकरण. आणि समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे पण तुम्हाला त्या सूचना पालन, फॉलोइंग इन्स्ट्रक्शन मध्ये असणार आहे ना, सिनोनिम्स. ओके, एवढं पटकन लिहून काढा बालमित्रांनो. आज आपण पूर्ण काय काय असणार आहे, कशा कशावर आधारित आपल्याला क्वेश्चन असणार आहे हेच आपण आज बघणार आहोत. की आपण आता पहिलाच युनिट बघतो आहे आकलन, कॉम्प्रिहेन्शन, ज्याच्यामध्ये सूचना पालन, फॉलोइंग इन्स्ट्रक्शन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कशा कोणत्या कोणत्या माहितीच्या आधारावर प्रश्न येणार आहेत जे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. जोड शब्द झाले, जोड अक्षर झालं है ना. चला पटकन लिहून घ्या. आणि तुम्हाला समजलं का पटकन सांगा. छान लिहिले जोड शब्द सगळ्यांनी. चला अभिनंदन तुमचं, ज्यांनी ज्यांनी बरोबर लिहिलेले आहेत जोड शब्द. चला पटापट लिहून घ्या बालमित्रांनो. पुढे जाऊया आपण. बघा बालमित्रांनो, आता आपण बघितलं की काय काय असणार आहे मराठी वर्णमालेतलं, काय काय असणार आहे. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, काळ हे असणार आहे. तसंच समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार. आता बघा म्हणी आणि वाक्प्रचार हा जो सगळा सिलेबस आहे, हा सगळा सिलेबस तुम्हाला जी मराठी लँग्वेजचं पहिली लँग्वेज म्हणून गणितासोबत जे तुम्हाला दिलेला पेपर आहे त्याच्यामध्ये सुद्धा हाच अभ्यास करायचा आहे. त्यामुळे जर तुम्ही हा अभ्यास चांगला केला दोन्ही ठिकाणी तर तुमच्या दोन्ही पेपरच्या कामात येणार आहे. इंग्रजीच्या मुलांनी इंग्रजीचा दोन्ही ठिकाणी अभ्यास केला तर त्यांच्या दोन्ही ठिकाणी कामात येणार आहे. त्यामुळे तुम्ही म्हणी आणि वाक्प्रचार अतिशय चांगल्या रीतीने लर्न करून ठेवा, समजून घ्या, पाठ करून घ्या, समजून घ्या म्हणी व वाक्प्रचार. म्हणजे इथे पण तुमच्या कामात येणार आहे ते बुद्धिमत्ता चाचणीमध्ये, आणि तिकडे मराठीच्या पेपरमध्ये पण कामात येणार आहे. म्हणी व वाक्प्रचार दिलेल्या अक्षर समूहापासून वा शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. तर हे क्वेश्चन असतातच, काही तुम्हाला अक्षर दिलेले असतात किंवा काही शब्द समूह दिले असतात आणि त्याच्यापासून तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो. म्हणजे इथे तुम्हाला पझल दिलेले असते. तर हे पण आपण बघणार आहोत. शब्दात, वाक्यात विशिष्ट अक्षर किती वेळा येते ते मोजणे. एक ते आपल्याला वाक्य देतात प्रश्नामध्ये आणि त्या वाक्यामध्ये सांगतात की या वाक्यामध्ये किती, समजा क किती वेळा आलेला आहे, न किती वेळा आला ते मोजा तुम्ही, आणि खाली 4 ऑप्शन असतात त्यातलं आपल्याला करेक्ट आन्सर शोधायचं असतं. शब्दातील, वाक्यातील एखाद्या अक्षराचे स्थान ठरवणे. आता बघा एखादा शब्द दिला असतो किंवा एखादं लांब वाक्य दिलं असते आणि त्याच्यामध्ये सांगतात की यामध्ये क डावीकडून क किती नंबरला आहे. आता बघा तुम्हाला डावीकडून उजवीकडून, लेफ्ट अँड राईट आहे ना, हे समजताना तुम्हाला वाटेल की पेपरमध्ये कसं काय पाहायचं बाबा, मी पेपरमध्ये कसं समजून घ्यायचं की डावी बाजू कोणती, उजवी बाजू कोणती. अतिशय सोपं आहे बालमित्रांनो. तर डावीकडून डावीकडे म्हणजे आपली जी बाब, आता तुम्ही जर पेपर द्यायला असे असले आहे ना, आता हा पेपर आहे तुम्ही असे पेपर सॉल्व्ह करत आहे, हा तुमचा उजवा हात आहे आणि हा तुमचा डावा हात आहे. आता डावीकडून डावीकडे म्हणजे डावीकडून हा उजवीकडून उजवीकडे, उजवीकडून उजवीकडे, समजलं तुम्हाला. हा आपला उजवा हात आहे, म्हणजे उजवीकडून उजवीकडे म्हणजे आपल्या उजवीकडून उजवीकडे, आणि डावीकडून डावीकडे म्हणजे उलट यायचं. मग डावीकडून डावीकडे, इकडे डावीकडे, इकडे जर आपण उजवीकडे चाललो, हा आपला हात आहे, याच हाताने तुम्ही पेपर लिहिणार आहे, उजव्या हाताने पेपर सॉल्व्ह करणार आहे. उजवीकडून उजवीकडे असं मोजत जायचं. आणि डावीकडून म्हटलं, त्यांनी म्हटलं की या वाक्यात डावीकडून 5वे अक्षर कोणते, तर उलट यायचं, आणि उजवीकडून 5वे अक्षर कोणते, तर असं जायचं सरळ. म्हणजे आपल्याच हाताचा विचार करून हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तुमचाच लेफ्ट हँड आणि तुमचाच राईट हँड, तुमचा जो हँड आहे ना, ज्या स्थितीत तुम्ही इकडे उजवीकडे जाणार आणि तिकडून येताना
डावीकडे येणार, असं लक्षात ठेवायचं बालमित्रांनो ते प्रश्न सॉल्व्ह करताना. बघा आपण आज काय केलं की आज आपण इंटेलिजंट टेस्ट मधलं जे कॉम्प्रिहेन्शन आहे किंवा आकलन आहे, ज्यामधला पहिला सब युनिट आहे आपला सूचना पालन, फॉलोइंग इन्स्ट्रक्शन, त्यामध्ये कोणत्या प्रकारचे कशाच्या आधारावर प्रश्न येणार आहे, कोणते येणार आहे हे समजून घेतलं. तुम्हाला छान जोड अक्षर जोड शब्द सगळं समजून सांगितलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत की यावर आधारित क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. आता आपण ते पुढच्या क्लासमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. काही क्वेश्चन मराठी माध्यमाचे आणि काही इंग्रजी माध्यमाचे असे मिळून आपण पुढच्या क्लासमध्ये या सूचना पालन किंवा फॉलोइंग इन्स्ट्रक्शन यावर आधारित क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. बालमित्रांनो मजा आली का तुम्हाला? आज तुम्ही समजून घेतलं, तुम्हाला समजलं का? तुम्हाला आवडलं का? सगळ्यांना सांगा. सगळ्यांना छान समजलं व्यवस्थित? सगळ्यांनी चार्टमध्ये पटपट लिहा बरं, लिहा सगळ्यांनी चार्टमध्ये. म्हणजे मग आज जर तुम्हाला समजलं असेल तर उद्या मला चांगल्या रीतीने समजून सांगता येईल. आता तुम्हाला पुढच्या क्लाससाठी, समोरच्या क्लाससाठी जो आपण याच्यावर क्वेश्चन घेणार आहोत, त्यासाठी तुम्ही या क्लासचं 2-3दा चांगला पहा, चांगला सराव करा, छान समजून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढचे क्वेश्चन पटापट सोडवता येतील. चला तर मग भेटूया. आता वेळ झाली आपली बाय बाय करायची. पुढच्या क्लासमध्ये आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. बाय बाय. बाय बाय मित्रांनो. बाय बाय बाय.